चला तर आज आपण बनवूया नवीन एक रेसिपी। त्यासाठी आपण अडीच माशाच्या शेंगा घेतल्या त्या बघा, आणि ह्या आपण स्वच्छ धुवून साफ करून घेतल्या त्या। नंतर आपण एका कढईमध्ये त्या अडीच माशाच्या शेंगा टाकून चांगल्या आता थोडंसं तेल टाकून चांगलं भाजून घ्यायच्या। अशा चांगल्या भाजून घ्यायचं। नंतर आपण एका डिशमध्ये काढायच्या। नंतर आपण ह्याच कढईमध्ये तेल टाकले 2 पळी। नंतर कांदा, लसूण आणि कोथिंबीर टाकल्या। आता चांगलं भाजून घ्यायचं। नंतर चवीनुसार मीठ टाकले आपण, आणि हे आपण महाराष्ट्र चटणी टाकल्या 1 चमचा। नंतर आपण ह्या शेंगा आता अडीच माशाच्या शेंगा भाजून घेतलेल्या ना, त्या आपण आता त्यात टाकायच्या, चांगल्या मिक्स करून घ्यायच्या। आणि आपण हे गरम पाणी केलेलं होतं ते गरम पाणी आपण टाकले त्यात। आता शेंगदाण्याचं कूट टाकले 2 चमचे। नंतर आता चांगलं मिक्स करून घ्यायचं, आणि बारीक गॅस करून आता चांगलं आपण ते 10 मिनिटं असं चांगलं शिजवून घ्यायचं। आता एकदा मिक्स करून घेऊया। नंतर एकदा झाकूया अजून एक। हे बघा, आता ही आपली शेंग तयार झाली अडीच माशाची सुक्की भाजी। आपण ही अडीच माशाची सुक्की भाजी बनवल्या। कशी वाटते बघा। आवडलं असलं तर लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनल।